मी महेश मुळे सहयोग रहिवासी मंडळचा अध्यक्ष. या सर्वांनी आज मला जे इथले जे आपले सभासद आहेत, जे काही गावी गेलेले आहेत, काही आज इथे राहत नाही आहेत, त्या सगळ्यांनी जे मला नेमून दिलं आहे, तर मी या सहयोग रहिवासी मंडळाचा अध्यक्ष महेश मुळे. माझ्याबरोबरती लाखन मॅडम आहेत इथे, तर त्यांचं खजिनदार हे पद आहे आणि आपले अजून काही पदाधिकारी इथे आहेत. तर आज आपल्याकडे एक प्रकार घडला. तो प्रकार असा होता की आपल्याकडे आज सर्वे करण्यात आला SRAच्या माध्यमातून. पण तो SRAचा सर्वे जो झाला तो आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती न देता, नोटीस न देता, आज आपले इथले सभासद राहणारे, काही जे बाहेर जातात, काही जे गावी गेलेले आहेत, काही जे कामावर गेलेले आहेत, काल तुम्हाला कळलं आणि आज जर सांगताय तुम्ही सकाळी आणि ते आम्हाला जर माहिती पडत नाही, तर ही अत्यंत चुकीची आणि गैरवर्तणूक ही जी बाब आहे, ही वारंवार तुम्ही जर कुठल्या बिल्डरचा सर्वे करत असताना तुम्ही जर नेहमीच जर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या मंडळातल्या लोकांना तिथे सांगणं की बाबा अर्ध्या लोकांना सांगणं, अर्ध्या लोकांना न सांगणं, तर हा प्रकार जो आहे अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही अत्यंत खोटेपणाने वागताय. तुम्ही लोकांची खोटं बोलताय, लोकांना खोटं सांगताय, लोकांची दिशाभूल करताय, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सांगताय की नाही हा सर्वे असा केला जातो, तसा केला जातो. तर या सर्वेला आम्ही हा विरोध केला. आमचे काही सभासद आज इथे जागेवरती होते, त्यांनी विरोध केला. जर आज त्या सभासदांनी जर विरोध केला नसता तर आज या सगळ्या घरांवरती, जेवढ्या सहयोग रहिवासी मंडळमध्ये 173 घरं आहेत, यात 173 घरांवरती हा SRAचा नंबर टाकून गेले असते. आणि SRAचा नंबर टाकण्याची पद्धत जी होती ही फार चुकीची होती. त्यांची पद्धत काय होती तर सेटल डाऊन करणं, घर लॉक करणं, लॉक असलेल्या घराला नंबर टाकून जात आहेत. बरं, त्याच्यामधले काही लोकांचा विरोध असताना पण तुम्ही ते नंबर टाकलेले आहेत. तर ह्या चुकीच्या बाबीला आम्ही हा विरोध करतोय. आम्ही SRAलाही आम्ही उद्या पत्र देणार आहोत आणि सांगणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जो तुम्ही इथे बायोमेट्रिक करणार आहेत त्याला आम्ही विरोध करतोय. आज आमच्या या जयभीम नगरमधून या सर्वेला विरोध आहे, या बायोमेट्रिकला विरोध आहे आणि आम्ही हा शेवटपर्यंत करणार. कारण विकासक जो असतो तो पारदर्शकतेने वागतो, त्याचे डॉक्युमेंट्स असतात पारदर्शकतेने. ते आम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट असते पारदर्शकतेने दाखवलेले आहेत. कुठली परमिशन तुमच्याकडे असते ती तुम्ही सांगितलेली नाही, आम्हाला दाखवलेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला आम्ही इथे हा सर्वे बायोमेट्रिक हा करून देणार नाही. तुम्ही लक्षात घ्या. आज इतक्या मोठ्या प्रखर विरोधात आम्ही आज उभे आहोत. आज आम्हालाही वाटतंय की आमचाही सर्वे झाला पाहिजे, आम्हालाही विकासक पाहिजे, पण तुमची विकासक आणण्याची जी पद्धत आहे ही चुकीची आहे आणि याला आम्ही विरोध करतो. येणाऱ्या काळामध्ये पण करणार आहोत विरोध. त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ बनवण्याचा संकल्प एवढाच होता की जसं सहयोग रहिवासी मंडळावरती जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज 2 गट झालेले आहेत, हे तुमच्या कुठल्याही सोसायटीमध्ये होऊ नये याच्यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि ह्याला विरोधाला उभे राहा. हा विरोध करा तुम्ही, की विरोध कसा असतो हा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दाखवा. की आज आपली झोपडी आज ही 20 लाखाची 25 लाखाची आज किंमत आहे, ती उभी करायला आपल्या आईवडिलांनी जे कष्ट घेतलेत, आपण जे कष्ट घेतलेले आहेत, ती कशा प्रकारे आणि एक विकासक कोण उभा राहतो आणि त्याला आम्ही ही सरळ देतो, त्याला आम्ही काही प्रश्न विचारत नाही. या चुकीच्या गोष्टीला आम्ही हा विरोध करतोय आणि असं होणार नाही यापुढे. तर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो की तुम्ही सतर्क राहा. तुमच्या सहयोग रहिवासी मंडळमध्ये जसं आम्ही जसं केलेलं आहे तसं तुम्हीही तुमच्या प्रत्येक मंडळमध्ये, प्रत्येक चाळीमध्ये हा विरोध करा. तुम्ही विकासकाला प्रश्न विचारा की कशा प्रकारे तुम्ही हा सर्वे करताय. आज आम्ही जो विरोध केलेला आहे, आज हा या पूर्ण विभागामध्ये आज दाखवून दिलेला आहे की विकासक कसा असला पाहिजे आणि कशा प्रकारे त्याला आम्ही पारदर्शकतेने आम्ही आमचा सर्वे करायला देऊ किंवा आमची झोपडी त्याला आमच्या ताब्यात देऊ. पण तुम्ही जर हा गैरवर्तन जर करत असाल ना, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. आज तुम्हाला आम्ही इशारा देतोय, आमच्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका. जर आमच्या घराला जर तुमच्या सर्वेनी विनाकारण जर बाधा येत असेल आणि जर आम्हाला जर त्याचा त्रास होत असेल, आमची झोपडी, आमचं हक्काचं घर जर इथून जर आमच्या हातातून जर जात असेल ना, तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ
की कशा प्रकारे आम्ही विरोध करू आणि कशा प्रकारे रस्त्यावर उतरते. एवढं बोलून मी माझं 2 शब्द मी थांबवतो. पण तुम्ही नागरिकांनी प्रत्येकाने सतर्क राहा आणि यांना विरोध करा, यांना दाखवा की कसा बिल्डर असला पाहिजे, कशा पारदर्शकतेने तो आमची झोपडी घेईल आणि आम्हाला कशा प्रकारे तो मान्यता देऊ शकतो. या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात घ्या आणि मगच तुम्ही विकासकाला तुम्ही तुमचा झोपडी द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो.